नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवरती. तर विषय असा आहे की मित्रांनो, प्रधानमंत्री फसल विमा योजना जो पीक विमा आहे, तर तो पीक विमा जवळपास चालू होऊन 15 दिवस होत आले. आज आहे 14 जुलै. तर जवळपास आपल्याकडे शक्यतो 15 दिवस उरलेले आहेत, 15 दिवस होऊन गेलेले आहेत. आणि यावर्षी शेतकऱ्यांचा पाहिजे तसा रिस्पॉन्स दिसत नाही पीक विमा भरण्यासाठी. परंतु काय करा मित्रांनो, शक्यतो पीक विमा भरूनच घ्यावा, कारण की पावसाअभावी यावर्षी जरा पावसाचा वातावरण जरा म्हणजे लागवडीपासून फक्त शक्यतो आमच्याकडे तर एकच पाऊस झाला आहे. त्यामुळे आजच पिकं असे कोमेजून गेलेले आहेत. आणि अशा परिस्थितीत आपल्याला पीक विमा भरणं हे गरजेचं असतं, कारण की जर आपल्याला काही नुकसान झालं तर त्याला आपल्याला पीक विमा कंपनी आपल्याला त्याचा मोबदला काही ना काही देईलच. त्यामुळे शक्यतो सर्वांनीच पीक विमा भरून घ्या. आणि पीक विमा भरताना मित्रांनो, महत्त्वाच्या काळजी घ्यायच्यात. आपल्या सातबाऱ्यावरती, आधारवरती आणि बँक पासबुकवरती नाव शक्यतो नावामध्ये काही बदल नसावा. असं जर काही असेल तर आपण दुरुस्त करून नंतर पीक विमा भरा, कारण की नावामध्ये मिसमॅच असेल तर आपला पीक विमा हा वगळण्यात येईल किंवा रिजेक्ट होईल. त्यामुळे शक्यतो आपण आपलं सातबारा असेल, आधार असेल किंवा बँक पासबुक असेल याच्यावरील नाव सर्व सेम असावेत. आणि दुसरी मुद्दा म्हणजे 15 जुलै 2024 पासून आपलं पीक पाहणी सुरू होणार आहे. तर पीक विमा भरण्यासाठी आपल्याला पीक पाहणी करणे हे अत्यंतच महत्त्वाचं आहे. आणि ते सातबाऱ्यावरती त्याचा पीक पेरा हा दिसायलाच हवा, तेव्हा आपल्याला विमा कंपनी आपला विमा मंजूर करते अथवा बाद करून टाकते. आणि दुसरी गोष्ट मित्रांनो, शक्यतो आपण जे पासबुक देणार आहे, जे अकाउंट देतो, तर ते अकाउंट आधारला लिंक असावं, कारण की DBT स्टेटसनं हे पेमेंट केलं जातं. त्यामुळं आपल्या आधार नंबरला जे अकाउंट लिंक आहे शक्यतो तेच अकाउंट आपल्या विमा भरताना द्यायचं, कारण की पुढच्या अडचणी आपल्याला येणार नाही. आणि पीक विमा भरण्यासाठी लागणारे डॉक्युमेंट म्हणजे सर्वात महत्त्वाचं डॉक्युमेंट म्हणजे मित्रांनो, फार्मर ID कार्ड आहे. ॲग्रिस्टॅकचं जे फार्मर ID आहे ते सर्व शेतकऱ्यांसाठी आवश्यक आहे. आणि आपण जर काढलेलं नसेल कोणी तर ते तात्काळ काढून घ्या, कारण की फार्मर ID नसेल तर आपल्याला विमा हा भरता येणार नाही, याचीसुद्धा नोंद घ्यायची. आणि पीक विमा हा जवळपास भरायचा असेल तर लगेच भरून टाका, कारण की उर्वरित 15 दिवस हे कसं असतंय, कारण की शेतकरी अशा सुरुवातीला कोणच भरत नाही आणि शेवटी सगळे धावपळ करतात. आणि त्या सर्वच धावपळ केल्यावरती सर्ववरती येतो लोड आणि वेबसाईट सुरळीतपणे चालत नाही. त्यामुळं बरेचसे शेतकरी यामधून विमा भरण्यापासून वंचित राहतात किंवा काहीचा विमा भरणा होत नाही. सर्व्हर डाऊन असेल किंवा महाबोलेची सातबाऱ्याची साईट प्रॉब्लेम देतात, त्याला अशा अनेक अडचणी येतात. दरवर्षी तशा अडचणी येतात. त्यामुळे आपण काय करायचं, सुरुवातीलाच जर विमा भरून घेतला तर आपल्याला असल्या अडचणीला सामोरं जायची गरज नाही पडणार. तर मित्रांनो, चला भेटूया अशाच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. धन्यवाद मित्रांनो.